लीडरशिप फक्त लोकांना लीड करण्याचं नाव नाही. लीडरशिपची सुरुवात होते स्वतःच्या मनाला लीड करण्यापासून. कारण आज सर्वात मोठं युद्ध बाहेर नाही, ते तुमच्या मनात चालू आहे. स्वागत आहे MHQ मेंटल हेल्थ क्वोशंट इन लीडरशिप या संकल्पनेत. आजची वास्तवता, अस्थिर लीडरशिप माइंड. आजचा प्रोफेशनल शिक्षित आहे, स्किलफुल आहे, ज्ञानाने समृद्ध आहे, पण तरीही तणावाखाली आहे, विचलित आहे, गोंधळलेला आहे, रिॲक्टिव्ह आहे. का? कारण चुकीचं कम्युनिकेशन, चुकीच्या खाण्याच्या सवयी, बिघडलेला झोपेचा सायकल, टेक्नॉलॉजीचा अतिवापर, इमोशनल अवेअरनेसचा अभाव, हे सगळं मिळून तयार करतं लो MHQ मेंटल हेल्थ क्वोशंट. आणि ज्याचा MHQ कमी आहे तो कधीही स्पष्ट आणि सजग निर्णय घेऊ शकत नाही. लीडरशिप माइंडसेट खरी व्याख्या. लीडरशिप म्हणजे फक्त स्ट्रॅटेजी नाही. लीडरशिप म्हणजे दडपणात शांत राहणं, गोंधळात स्पष्टता ठेवणं, अराजकतेत स्थिर राहणं, संवादात संवेदनशीलता ठेवणं, जीवनशैलीत शिस्त ठेवणं. लीडरशिप म्हणजे तुम्ही बाहेर काय करता ते नाही. लीडरशिप म्हणजे तुम्ही आतून कसे कार्य करता. MHQचे सायलेंट किलर्स. चला आता खोलात जाऊया. चुकीचं कम्युनिकेशन. आजचा लीडर जास्त बोलतो पण कमी समजतो, रिॲक्ट करतो, रिस्पॉन्ड करत नाही, मध्येच तोडतो, ऐकत नाही, गृहीत धरतो, स्पष्ट करत नाही. परिणाम? संघर्ष, विसंगती, भावनिक नुकसान. लक्षात ठेवा, ऐकणं हीच लीडरशिप आहे आणि शांतता हीच ताकद आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी. अन्न फक्त शरीरासाठी नाही, ते तुमच्या मनावर परिणाम करतं. अनियमित आणि जड अन्नामुळे मेंदू सुस्त होतो, चिडचिड वाढते, निर्णयक्षमता कमी होते. तुमचं अन्न तुमची विचारशक्ती ठरवतं. चुकीचा झोपेचा सायकल. रात्री उशिरापर्यंत जागणं, मोबाईलचा जास्त वापर, अनियमित झोप यामुळे नष्ट होतं मानसिक संतुलन, भावनिक स्थिरता, निर्णयक्षमता. थकलेला लीडर चुकीचे निर्णय घेतो. टेक्नॉलॉजीचा ओव्हरलोड. टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी आहे, पण आज तुम्ही टेक्नॉलॉजीचे गुलाम झाला आहात. सतत नोटिफिकेशन्स, सोशल मीडियावर तुलना, माहितीचा ओव्हरलोड. परिणाम? फोकस कमी, क्लॅरिटी कमी, खोल विचार करण्याची क्षमता कमी, तणाव आणि परिस्थिती. प्रत्येक लीडरला सामोरं जावं लागतं. डेडलाईन्स, टार्गेट्स, टीममधील संघर्ष, आर्थिक दबाव. पण फरक इथे आहे. कमकुवत माइंडसेट तणाव दबाव बनतो. मजबूत माइंडसेट दबाव परफॉर्मन्स बनतो. लीडरशिप म्हणजे तणाव टाळणं नाही, तर त्याला ताकदीत रूपांतरित करणं आहे. उपाय: लीडरशिप तंत्रा मॉडेल. आता प्रश्न, यावर उपाय काय? उत्तर आहे लीडरशिप तंत्रा मॉडेल. हे फक्त थिअरी नाही, हे एक दैनिक प्रॅक्टिस सिस्टम आहे जे मन, शरीर आणि कृती यांना संतुलित करतं. माइंड अलाइनमेंट, मनाचं संतुलन. दररोज ध्यान 5 ते 20 मिनिटे, श्वासावर लक्ष, विचारांचं निरीक्षण. यामुळे तयार होतं स्पष्टता, शांतता, निर्णयक्षमता. स्थिर मन, मजबूत लीडर. बॉडी डिसिप्लिन, शरीराची शिस्त, संतुलित आहार, नियमित झोप, शारीरिक हालचाल. यामुळे मिळतं ऊर्जा, स्थिरता, सातत्य. शिस्तबद्ध शरीर बरोबर शिस्तबद्ध मन. कम्युनिकेशन तंत्रा, सजग संवाद. नीट ऐका, विचारपूर्वक बोला, प्रतिक्रिया देण्याआधी थांबा. प्रॅक्टिस: रिॲक्ट नको, रिस्पॉन्ड करा. यामुळे तयार होतं विश्वास, प्रभाव, मजबूत नातेसंबंध. टेक्नॉलॉजी मास्टरी. डिजिटल वापराची वेळ ठरवा. सकाळ आणि रात्री नो फोन झोन. डीप वर्कवर लक्ष केंद्रित करा. टेक्नॉलॉजी तुमचं साधन असावं, स्वामी नाही. स्ट्रॅटेजिक ॲक्शन प्लॅन, मॉडर्न मॅनेजमेंट स्किल्स. लीडरशिप तंत्र फक्त आध्यात्मिक नाही, ते पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे. स्पष्ट विजन, मजबूत मिशन, छोटे अचिवेबल गोल्स, डेली ॲक्शन प्लॅन. एन्शंट विजडम, मॉडर्न मॅनेजमेंट, ट्रू लीडरशिप. अंतिम सत्य: खरा लीडर तो नाही जो लोकांना कंट्रोल करतो. खरा लीडर तो आहे जो स्वतःच्या भावना नियंत्रित करतो, जो स्वतःच्या प्रतिक्रिया नियंत्रित करतो, जो स्वतःची जीवनशैली सांभाळतो, जो स्वतःचा फोकस टिकवतो. कारण जो स्वतःला लीड करू शकत नाही, तो कुणालाही लीड करू शकत नाही.
स्वतःला विचारा, माझं मन शांत आहे का अस्थिर? माझी जीवनशैली माझ्या लीडरशिपला सपोर्ट करते का? मी रिॲक्ट करतो की सजगपणे रिस्पॉन्ड करतो? लीडरशिपची सुरुवात होते जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाची, सवयींची आणि कृतीची जबाबदारी घेता. लीडरशिप तंत्रा मॉडेल फक्त एक संकल्पना नाही, तो एक जगण्याचा मार्ग आहे. तुमचं मन जिंका, तुमचं जीवन संतुलित करा आणि लीडरशिप आपोआप प्रकट होईल. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.